ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार। चीन समोर म्यान का या विशेष चर्चेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी विशाल पाटील स्वागत करतो। जगाला शांततेचा संदेश देणारा देश म्हणजे आपला भारत। निधड्या छातीने सर्व संकटांशी लढणारा देश म्हणजे भारत। अंगावरती आलात तर शिंगावरती घेणारा आपलं सैन्य हे एव्हाना जगाला कळून चुकलंय। बरं, जेव्हा केव्हा शेजारील शत्रू राष्ट्रानं आपल्यावरती वाकडी नजर टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी थेट त्यांच्या सीमेत घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारा म्हणजे आपला भारत देश। पण जेव्हा भारतीय सैन्यावरती चीनने हल्ला केला तेव्हा आपले 20 जवान शहीद झाले। अशा वेळी चीनला भारतानं जशास तसं उत्तर द्यावं अशी भारतीयांची इच्छा होती, पण तसं झालेलं नाहीये। पाकिस्तान समोर डरकाळी फोडणारा भारत चीन समोर म्याऊ का झाला असा प्रश्न भारतीयांना पडलेला आहे। बरं, या पार्श्वभूमीवरती सी वोटरनं केलेल्या सर्वेमध्ये 60% लोकांचं मत आहे की भारतानं चीनला चोख प्रत्युत्तर दिलेलं नाही। लोकांचं हे मत नक्कीच विचार करायला लावणार आहे। जगाला कोरोनाची देणगी देणारा चीन आंतरराष्ट्रीय पातळीवरती एकटा पडलेला असताना भारताच्या कुरापती काढण्यात तो अजूनही व्यस्त आहे। त्यामुळे भारतात चीन विरोधात संतापाची लाट उसळलेली असून चीनी वस्तूंवरती बहिष्कार टाकण्याचा सूर आळवण्यात येतोय। या सर्व पार्श्वभूमीवरती सर्वपक्षीय बैठक घेतल्यावरही पंतप्रधान गप्प का? पाकिस्तान समोर डरकाळ्या फोडणारा भारत चीन समोर म्याव का असा एक सूर उमटू लागलाय। या सर्व कारणांचा शोध घेऊयात आजच्या चीन समोर म्याव का या विशेष चर्चेत। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर जोडले गेलेले आहेत। शेकटकरजी, खूप खूप स्वागत तुमचं आजच्या या चर्चेमध्ये। पहिला प्रश्न मला खरं तर तुमच्यापासूनच सुरुवात करायला आवडेल आणि त्यानंतर दुसरे मान्यवर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक प्रोफेसर डॉक्टर जयेंद्र लेकुरवाळे देखील आपल्यासोबत असतील। मात्र सुरुवात दत्तात्रयजी तुमच्यापासून मला करायला आवडेल। दत्तात्रय सर, आपण बघतोय की गेल्या कित्येक दिवसांपासून भारत जो आहे तो आक्रमक देश म्हणून सगळीकडे पाहिला जात असताना मात्र चीनकडून ज्यावेळेला अशा प्रकारे हा भ्याड हल्ला करण्यात आला आणि तेही निहत्ते असलेले आपले जे जवान आहे त्यांच्यावरती किती क्रूरपणाने हा हल्ला करण्यात आलेला आहे हे सगळं जग पाहत असताना भारताची सध्याची असलेली रणनीती आपण म्हणूया किंवा भारताचे असलेला जो यावेळेचा स्टँड आहे तो अशा प्रकारचा का आहे असा संभ्रम सर्वसामान्य जनतेमध्ये जो आहे तो निर्माण झाल्याचा आपण पाहतोय। सर, सर्वप्रथम ही कल्पनाच मूळतः चुकीची आहे की सगळ्यात शक्तिशाली राष्ट्र फक्त चीन आहे आणि आपण फक्त हातावरती हात बसून ठेवलेलो आहे, आपण रडत बसतोय। ही मूळतः कल्पना चुकीची आहे। जे पण कोणी म्हणतंय त्यांना वास्तविकतेबद्दल माहिती नाही। आपण चौकड्यावरती उभे राहून रेल्वे स्टेशनवरती उभे राहून ओढत नाही लोकांना, आम्ही हे केलं आम्ही ते केलं, ते इतर लोकांचं काम आहे। आपण काय करतोय ह्याची माहिती आपल्या शत्रूला आहे आणि जे शत्रू राष्ट्राला समर्थन करतात त्यांना आहे, शासकीय पद्धतीला आहे, सैन्य जे काम करत आहे त्यांना आहे। कुणीतरी म्हटलं मला माहित नाही आहे, तुमच्या घरी येऊन कुणी सांगणार नाही आहे। तुम्हाला मी एक उदाहरण देतो लहानसं। ज्या दिवशी आपल्या 20 लोकांचा बळी गेला गलवान क्षेत्रामध्ये, त्या दिवशीच रात्री आपण चीनचे 43 सैनिक मारले। 43 त्यांचा पण एक कमांडिंग ऑफिसर आपल्याकडे होता, आपण त्याला धरून ठेवलं होतं आणि मग तिसऱ्या दिवशी त्याला परत केलं। किती लोकांना हे गोष्ट माहीत आहे? चीननी पण कधी सांगितलं नाही। आणि चीन जो आहे आपले मारलेले गेले लोक किंवा त्यांचे कैदी त्याबद्दल कधीही ते माहिती देत नाही। आणि दुसरा राष्ट्र जगामध्ये आहे तो आहे पाकिस्तान। त्यांचे सैनिक जेव्हा मारले जातात किंवा धरले जातात ते कधीही कबूल करत नाही की आमचे सैनिक मारले गेले नाही। आता फक्त आपल्याकडे काही दीडशाणे बसतात, ते म्हणते आम्हाला माहीतच नाही, आम्हाला कोणी सांगितलं नाही। दोन्ही पिढायची असती का? भारतामध्ये आपण
आपल्या बलिदानाला कधी लपवत नाही. कारण की त्यांचे पार्थिव शरीर घरी येतात, गावामध्ये येतात, त्यांना सैन्य मानवंदना दिली जाते. ती जे सर्व चॅनल जे दाखवतात ते आपण लपवत नाही. कारण की त्या सैनिकाला, त्या अधिकारीला वीरगती मिळाली आहे जेव्हा तो राष्ट्राचा संरक्षण करत होता. अजूनही करतोय. चीनचे जे सैनिक आहे ते चोरी चुपी काम करतात. हा एक मोठा फरक आहे. आणि माझ्या तर्फे आपल्याला विनंती आहे आणि आपल्या चॅनलला विनंती आहे, तुम्ही तरी आपल्या लोकांना चुकीची माहिती जाऊ देऊ नका. नक्कीच दत्तात्रय सर, आणि म्हणूनच आजच्या आपण या चर्चेचं हे आयोजन केलेलं होतं, ज्यावेळेला सी वोटरनं अशा प्रकारचा सर्वे केलेला आहे. लोकांना जे वाटतंय त्यापेक्षा सत्य काय हे सगळ्यांसमोर यावं आणि भारत कुठेही कमी नाहीये हे दाखवावं, यासाठी म्हणूनच आजच्या या चर्चेचं आपण आयोजन केलेलं आहे की ज्या वेळेला सातत्यानं चीन हा बलशाली आहे, संपूर्ण जगामध्ये सगळ्यात बलाढ्य होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे असं ज्या वेळेला बोललं जातं, त्यावेळेला भारतही त्यांच्यापेक्षा कमी नाही. म्हणूनच आपण नेमक्या कशा प्रकारे या सर्व गोष्टी हाताळल्या जात असतात, आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेमकं काय सुरू असतं हे जाणून घेण्यासाठी म्हणून आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. दत्तात्रय सर. अगदी बरोबर आहे. फक्त 2 दिवस अगोदर CNN 18 चॅनल जो आहे आणि टाइम्स नावावरती मी म्हटलं होतं, आम्ही लोक जेव्हा लहान होतो, शाळेमध्ये शिकत होतो, त्या वेळापासून आजपर्यंत चीनबद्दल भारतीय लोकांमध्ये एक भ्रामिक धारणा तयार केलेली गेली आहे. हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. चीन एक फार मोठा राष्ट्र आहे, चीन एक शक्तिशाली राष्ट्र आहे, चीनची आर्थिक संपन्नता मोठी आहे, त्यांचे उद्योग मोठे आहे, असं करून करून चीन एक भस्मासूर नावाचा राक्षस आहे, एक महिषासूर नावाचा राक्षस आहे, ही भीती सामान्य भारतीय लोकांच्या मनात भरून दिली गेली आहे. वास्तविकता दुसरीच आहे, पण ही भीती झालेली आहे. आणि त्याकरता उत्तरदायी कोण? ज्या पक्षाने, मी कोणत्या पक्षाबद्दल बोलत नाही, मी राजनीतीबद्दल बोलत नाही आहे, मी भारतीय शासनाचा प्रवक्ता पण नाही आहे. आपण चर्चा करतोय तुमच्या चॅनलवरती आणि म्हणून आपण स्पष्टपणे मी बोलतोय. ज्या पक्षांनी भारतीय शासन केलेलं आहे जवळजवळ मागचे 55-60 वर्ष, त्या पक्षांनी ही भीती चीनबद्दल आपल्या लोकांमध्ये भरून दिली गेली आहे. आणि त्या पक्षाला साथ देण्याकरता मला वाईट वाटत नाही, वाईट वाटतं म्हणजे सांगायला वाईट वाटतं, पण कम्युनिस्ट पक्षाने, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने फार मोठा सहयोग त्या राष्ट्रीय पक्षाला केलेला आहे. या दोघांनी मिळून आपली मानसिकता अशी कच्ची केली आहे की चीनचा कुणी कुत्रा तरी बाहेर आला तर आपण म्हणतो आत्मदेवा माहिती कुणाला चावेल. ही मानसिकता आली का कुठून? आणि चीनचे लोक म्हणतात आहे की पूर्ण एशियामध्ये भारत एकमेव राष्ट्र असा आहे जो चीनच्या समोर उभा राहू शकतो, बलशाली राष्ट्र. आणि ही भीती असल्या कारण चीनचे कामं अनेक क्षेत्रामध्ये चाललेले आहे. भारताची आर्थिक उन्नती देऊ झाली पाहिजे, भारताची औद्योगिक शक्तीने वाढली पाहिजे, भारताला आतमध्येच तुम्ही गुंतवून ठेवा. म्हणून नक्षलवाद, अलगाववाद, माओवाद, आतंकवाद, पाकिस्तानला म्हणा तुम्ही भारताला त्रास द्या, नेपाळला म्हणा तुम्ही भारताला त्रास द्या, भारताला स्वस्थ बसू देऊ नका, अन्यथा भारत शक्तिशाली होईल. आणि मग ते पाकिस्तानला म्हणतात पहा भारत तुम्हाला पण दंड मारेल, तुमचं विघटन केलेलं आहे, अशी ही माहिती देऊन चीन भारताच्या अवतीभोवती जे राष्ट्र आहे त्यांच्या मनात पण एक भीती करते. त्या नक्कीच, म्हणजे दत्तात्रय सर, एका बाजूला भारताला जे आहे ते अशा गोष्टींमध्ये गुंतवून ठेवायचं आणि दुसरीकडे आपला कुरापती सुरू ठेवायच्या आणि जे शत्रू राष्ट्र आहे त्यांना मित्र राष्ट्र करून चीन ही सगळी रणनीती खेळत आहे. प्रोफेसर डॉक्टर जयेंद्र लेकुरवाळे आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासकही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर जयेंद्रजी, खूप खूप स्वागत तुमचं देखील या चर्चेमध्ये. सुरुवात मला तिथून करावीशी वाटते, ज्या प्रकारे दत्तात्रय शेकटकर सर यांनी देखील सांगितलं की एका बाजूला चीन हा बलाढ्य असल्याचं फक्त चित्र उभं केलं गेलेलं आहे, मात्र वास्तविकता ही दुसरी आहे. पण आपल्याला अनेक पातळ्यांवरती यावेळेला चीनला धडा शिकवणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे, कारण ज्या वेळेला आपल्या सैनिकांना अशा प्रकारे धारातीर्थी व्हावं लागतं, त्यांचा जो आहे त्यांना शहीद व्हावं लागतं, मग अशा वेळेला चीनला अनेक गोष्टींनी आपल्याला देखील घेरणं हे अत्यंत आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक असल्यामुळे डॉक्टर जयेंद्र मला विचारायचं आहे की एका बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवरती दबाव निर्माण करणं हे भारतानं करणं तर आवश्यकच आहे, मात्र दुसरीकडे आणखी एक प्रकारे दबाव जो आहे तो आपल्याला चीनवरती सगळ्यांना मिळून वाढवायचा आहे आणि त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे जी बाजारपेठ भारताची त्यांनी काबीज केलेली आहे त्या ठिकाणी कुठेतरी चीनी वस्तूंना आपल्याला सगळ्यांना विरोध करणं जे आहे ते अतिशय गरजेचं आहे। मात्र चीनला नमवण्यासाठी भारताला कुठेतरी आवाज आणखी बुलंद करण्याची गरज आहे असं वाटतं का? कारण सी वोटरचा जर तुम्ही आतापर्यंत सर्वे वाचलेला असेल 60% लोकांचं म्हणणं आहे की चीनला जशास तसं उत्तर भारतानं अद्यापपर्यंत दिलं नाहीये। डॉक्टर जयेंद्रजी, जनरल शेकटकर सरांनी बरंच काही तुमच्यापुढे मांडलंय की काय जिओ स्ट्रॅटेजिक इश्यूज आहे त्याच्यामध्ये आणि त्यांनी भरपूर कामही त्या विषयामध्ये केलेलं आहे। खरंय, जाहीर आहे। याच्यामध्ये असं सांगावंसं वाटतं की भारताने चोख प्रत्युत्तर दिलं की नाही, पण याच्यासाठी आपण थोडं मागे जाऊया। चीनने जेव्हा डम्पिंग पॉलिसी आपल्याकडे लॉन्च केली होती, मला वाटतं अटल बिहारी वाजपेयी यांच्या शासनाच्या कालखंडामध्ये, त्यावेळेस इतर राष्ट्रांना जे जमलं नाही त्या डम्पिंग पॉलिसीला कडक प्रत्युत्तर हे ह्या भारत देशाने दिलं होतं आणि चीनची जी डम्पिंग पॉलिसी आर्थिक दृष्टिकोनातून आपल्या देशाला गुलाम बनवण्याची जी पॉलिसी धोरण त्यांनी आखलं होतं त्याला आपण सडेतोड उत्तर त्यावेळेस दिलं होतं वेगवेगळ्या टॅक्सेशनच्या माध्यमातून। एक दोन, जेव्हा आपण चीनी मालाच्या बहिष्कारावर चर्चा करत असतो तेव्हा आता माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं की भारतीयांनी भारतीय म्हणून भारतीय मालाची खरेदी केली पाहिजे। की काय होतं की आम्ही कितीही समाज माध्यमांवर बोलत असू की आम्ही आता चीनच्या मालाचा बहिष्कार करतो, परंतु बाजारात गेल्यानंतर जी स्वस्त मिळतं, मग तो मोबाईल फोन असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, ते आपण घ्यायला लागतो। तिसरं महत्वाचं आपण जे सांगितलं की आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि अंतर्गत पातळीवर काय चाललेलं आहे, तर यासाठी मी सांगू इच्छेन की मागच्या काही कालखंडामध्ये, मागच्या 5-7 वर्षांच्या कालखंडामध्ये आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान हे जगभरातले दौरे घेत आहेत आणि ह्या जगभरातल्या दौऱ्यांचं जर तुम्ही मॅपिंग केलं म्हणजे त्याची आकृती काढली तर ती आकृती ही मोठ्या 8च्या आकारामध्ये जाते, ज्याच्यामध्ये सर्कलमध्ये चीन सुद्धा आहे। की ज्या पद्धतीने चीन आपल्या शेजारच्या राष्ट्रांसोबत मैत्री करतोय, म्हणजे ही चाणक्याचा साधा मंडल सिद्धांत आहे की ज्या मंडल सिद्धांतामध्ये शत्रू राष्ट्राच्या पलीकडचं राष्ट्र जर शत्रू असेल तर त्याच्याशी मैत्री करा, ह्या सिद्धांताचा उपयोग आपल्या अवतीभोवती होताना दिसतो। तर अशाच काही बाबी आपण सुद्धा, म्हणजे आपण मंगोलियामध्ये आपले पंतप्रधान गेले होते, रशियासोबत आपले चांगले संबंध आहेत, इतर जे चीनच्या अवतीभोवतीचे राष्ट्र आहेत, जपान असेल, यांच्यासोबत आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि कुठेतरी चीनला आता तो एक धक्का आहे। जसं शेकटकर सर म्हटले, जनरल शेकटकर सर म्हटले की सामर्थ्यशाली राष्ट्र कोण आहे चीनच्या समोर आशिया खंडामध्ये, जे सामर्थ्यपणे त्याच्या पुढे उभं राहू शकतं, तर ते भारत आहे। आणि चीनचा हा आक्रमक डिप्लोमसीचा जो पद्धती आहे, म्हणजे आक्रमक धोरण जी ती लादू इच्छित आहे, ही सुरुवात आहे गलवानमध्ये की ही सुरुवात त्यांनी करून पाहिली, पण आपल्या सैनिकांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं। आमचे 20 शहीद झालेले तुम्हाला दिसत आहे, पण त्यांचे 43 पेक्षा अधिक मारले गेल्याचे आपल्याला दिसत नाहीये। असू देत, पण हे आक्रमक धोरणाचा हा एक परिणाम आहे की जर भारताला आपण ह्या पद्धतीने थोडं नमवू शकलो तर आशिया खंडामध्ये आपल्याला चॅलेंज करणारी महासत्ता कोणती सत्ताच नसणार आहे। म्हणून भारताला कायम सीमावादामध्ये, अंतर्गत बाबतीमध्ये, जसे जनरल सर म्हणतायत त्या पद्धतीने अडकवून ठेवण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत। याचा भला मोठा ते हे करणार नाहीत, इतकं मोठं वॉर एस्केलेट करणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की भारत सुद्धा आता सैनिकी दृष्टिकोनातून जगातल्या 5 महाशक्तींपैकी एक आहे। निश्चितच आहे, सुसज्ज असलेला भारत हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे, कारण ज्यावेळेला आपल्या सैन्यानं चीनी सैन्याला जशास तसं उत्तर देऊन त्या ठिकाणी थांबवण्याचा निश्चितच प्रयत्न करण्यात आलेला आहे। दत्तात्रय शेकटकर सर, 1993 कडे मला थोडंसं जायला आवडेल, ज्या काळामध्ये सीमावाद जो निर्माण झालेला होता, हा सीमावाद मिटवण्यासाठी देखील तुम्ही स्वतः पुढाकार घेतलेला होता। त्या काळापासून ते आतापर्यंत चीनचं जे धोरण राहिलेलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणि खास करून भारताच्या बाबतीमधले असलेले जे धोरण आहे त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल, कारण इतिहास चाचपडून पाहणं गरजेचं आहे की भारताची रणनीती पुढच्या काळामध्ये कशी असायला हवी, भविष्यात भारतानं नेमकं काय करायचंय। दत्तात्रय सर, आपण म्हटलं की इतिहास थोडासा माहीत असलेला बरा आहे, ही फार छान गोष्ट आहे।
कारण की जो व्यक्ती, जो राष्ट्र, जो समुदाय आपला इतिहास विसरतो त्याचं भविष्य कधीही उज्ज्वल होत नाही. खरं. एक फिलॉसॉफी ऑफ गव्हर्नन्स ज्याला आपण म्हणतो, राष्ट्रीय धोरण, त्याच्यामध्ये म्हटलं जात आहे युअर पास्ट विल बिकम युअर फ्युचर अँड युअर फ्युचर विल डिसाईड युअर डेस्टिनी. तुमचं अंततोगत्व काय व्हायचं आहे हे तुमचं भविष्य सांगतं. मी जेव्हा तरुण अधिकारी होतो 1962च्या काळामध्ये, युद्ध चालला होता, तेव्हा माझं प्रशिक्षण चाललं होतं. मी जास्त चर्चेमध्ये जाणार नाही. आणि युद्ध 19 नोव्हेंबरला संपला 62ला, आणि मी 13 मार्चला मला तवांग क्षेत्रामध्ये जिथे युद्ध झाला होता तिथे आम्हाला पाठवलं गेलं. तरुण, त्यावेळेला दाढी मिशा पण निवडत नाही त्या वेळेला. तिथे आम्ही गेल्यानंतर आमचं काम काय होतं की आपले जे भारतीय सैनिक जे तिथे वीरगती पावले त्यांना शोधायचे, कारण की बरफ पडल्यानंतर त्यांच्या डेड बॉडी तिथे समजल्या होत्या. तेव्हापासून मी चीनचं काम पाहिलं आणि तिथे मला 700 लोकांच्या डेड बॉडी चीनच्या पण मिळाल्या. आणि त्या आम्ही मग परत करायला म्हटलं, ते म्हणजे आमच्याकडे नाहीच आहे, आमची नाहीच आहे. त्यानंतर मी चीनबरोबर अनेकदा कामं केली त्या क्षेत्रामध्ये. आणि 1998 मध्ये पूर्ण अरुणाचल प्रदेशचा जो क्षेत्र आहे त्याचा मी पूर्ण इन्चार्ज होतो, लेफ्टनंट जनरल पदावरती. आणि चीन प्रामुख्याने हा माझा प्रतिद्वंदी होता. आपण 1993 म्हटलंय, त्यावेळेला एक जॉईंट वर्किंग ग्रुप, संयुक्त कार्य दल, हे भारतीय शासनाने 1992 मध्ये तयार केलं. आणि मी त्या कार्यदलामध्ये मला सेना मुख्यालय आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स जे आहे त्यांच्यातर्फे मी त्यांचा प्रतिनिधी गेलो. काम करताना चीनकडून आमच्याकडे एक प्रतिवेदन आलं ज्याला आपण म्हणतो ड्राफ्ट. आणि त्यामध्ये लिहिलं होतं की आपण 10 त्याच्यामध्ये मुद्दे होते की आपण कोणकोणत्या मुद्द्यावरती काम करायचे. त्यावेळेला मी त्यांचा एक पहिला पॅराग्राफ जो आहे त्यांचा, त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं बोथ साईड, म्हणजे इंडिया अँड चायना विल रिस्पेक्ट दी लाईन ऑफ कंट्रोल, म्हणजे दोन्ही राष्ट्रांनी नियंत्रण रेषा आहे त्याचा सन्मान केला पाहिजे, मान केला, पालन केलं पाहिजे. मी आणि माझ्या अधिकाऱ्यांनी विचार केल्यानंतर मी म्हटलं बोथ साइड्स विल रिस्पेक्ट एक्झिस्टिंग लास्टिंग कंट्रोल, वास्तविक रिॲक्शन रेखा जी आहे त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर तिथे बसलाय तुम्ही तिथे बसा, आम्ही जिथे आहे आणि आमच्या तुमच्या मधला जो क्षेत्र आहे तो आपण बफर ठेवू. आणि तुम्ही तिथे येऊ नका, आम्ही तिथे येऊ नका. जेव्हा हा सीमाविवाद मिटेल आणि ते म्हणते ह्यांचा आहे तो त्यांचा होईल, तोपर्यंत तुम्ही भांडण करू नका, कोणती कारवाई करू नका. चीनने याच्यावरती आक्षेप घेतला. चीनचं प्रतिनिधी परत गेलं त्या दिवशी संध्याकाळी रागवून. आणि दुर्दैवाची गोष्ट हे आहे की आपले पण जे परराष्ट्र मंत्रालयाचे जे काही अधिकारी होते त्यांनी पण मला विचारलं तुम्ही हे का लिहिताय, का तुम्ही म्हणताय. अरे म्हटलं आपण हे नाही म्हटलं त्याचे दुष्परिणाम भारताला जवळजवळ येणाऱ्या 100 वर्षापर्यंत भोगावे लागतील. नाही मान्य केलं. चीन गेला, 3 महिन्यानंतर परत ते आले आणि परत तोच प्रतिवेदन झाला आणि ते मान्य केलं गेलं. चीन तेव्हापासून आणि अगोदरपासून आपल्याला हेच सांगतोय लाईन ऑफ कंट्रोल, लाईन ऑफ कंट्रोल, लाईन ऑफ कंट्रोल. मी त्यांना एकदा विचारलं की तुमचं कॉन्सेप्ट काय आहे लाईन ऑफ कंट्रोल. ते म्हणे मी 1959 मध्ये तुम्हाला सांगितलं होतं आमची लाईन ऑफ कंट्रोल काय आहे. अरे म्हटलं ते जर झालं असतं 1959 मध्ये तर 62 मध्ये युद्ध झालं असतं का. चीननी त्यांच्या मनाप्रमाणे चीनची मागणीची रेखा जी आहे ही कुठे आहे हे सांगितलंय. जर आपण ते मान्य केलं, आजचा जो लद्दाख आपल्याकडे आहे आजचा, त्यातला जवळजवळ 50% लद्दाख चीन मागतोय. आपण देणार आहे का ते? दिलं पाहिजे का आपण? बिलकुल. त्याच्यामध्ये चूक कोणाची आहे? आपले जे भारतीय शिष्टमंडळ होते त्यावेळेचे त्यांनी पण विचारलं नाही चीनला. समजा ते म्हणतात तुमचं नाही, आम्ही म्हटलं पाहिजे भारताप्रमाणे आमची सीमारेषा अमक्या अमक्या जागेपर्यंत, म्हणजे पूर्ण सिंक्याम 38,000 स्क्वेअर किलोमीटर जमीन जी चीननी 1962 मध्ये भारताकडून घेतली आहे ती सगळी जमीन आमची आहे. पाकिस्ताननी तुम्हाला तो 4,800 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र दिला आहे. पाकिस्तान अधिकृत काश्मीर POK मधला तो आमचा आहे. आपण सांगतो का त्यांना स्पष्टपणे? कधीतरी आपलं चुकतं आहे, कारण की ते शासन पद्धत आता त्यात फरक झालेला आहे. मागच्या 5-6 वर्षामध्ये तो फरक झालेला आहे. आणि हाच मुद्दा परत जो दुसरा एग्रीमेंट आपण साईन केला आहे 1996 मध्ये तो पण होता. त्याच्यामध्ये लिहिलं आहे की दोन्ही पक्ष सैन्याचे शस्त्र वापर करणार नाही. शस्त्रसंधी आपण पाहू. जरी दोन्ही देशातले सैनिक भेटले तर शस्त्रे नेणार नाही, शस्त्र वापरणार नाही.
आपण थोडी आपली शस्त्र देतो. मी पण जेव्हा वाटाघाटीला जात होतो सीमा क्षेत्रामध्ये असताना हुमल्याला आमच्याकडे शस्त्र होते, फक्त मी त्यांना माहिती तुम्ही जरा लांब उभी राहा झालं, बाकी मी बोलतो. इव्हन पाकिस्तान बरोबर जेव्हा मी बोलणे करत होतो प्रत्येक शुक्रवारी 11 वाजता सीमारेषेवरते मी शस्त्र नव्हतो नेत, पण आमचे सैनिक जे मराठा रेजिमेंटचे होते त्यांना म्हणत होतो की मी जर आपल्या 3दा आपल्या तोंडावरते पांढरा रुमाल लावला तुम्ही फायरिंग सुरू करा, तुम्ही वाट पाहू नका. ही तयारी असती आपली. पण त्या रात्री आपण हे करू शकलो नाही, कारण की रात्री आपल्यामध्ये आणि चीनमध्ये 10 फुटाचा पण अंतर नव्हता. म्हणून त्या मारामारीमध्ये आपले पण लोक गेले, खाली पडले, त्यांचे पण पडले. फक्त 500 स्क्वेअर किलोमीटर 500 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे 2 BHK हॉल ज्याला आपण म्हणतो तितक्या जागेमध्ये हे सगळं झालेलं आहे. आणि तिथून तर तुम्ही खाली निसटला तर तुम्ही 350 फूट त्या गलवान नदीमध्ये गेलेले आहे लोक. ही वास्तविकता कोणाला माहीत आहे का? आणि ह्याकरता मला असं वाटतं की आपण चुकीच्या ह्याच्यावरती गेलं नाही पाहिजे. आपण मला इतिहासाबद्दल विचारलंय, चीन भारताबरोबर का करतोय? आता सरांनी म्हटलं आपले तज्ज्ञ आहे त्यांना जास्त माहीत असेल माझ्याबरोबर. मागच्या वर्षी 11 राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष भारतीय गणतंत्र दिवसाच्या दिवशी 26 जानेवारीला भारतामध्ये होते. त्यांनी ती परेड पाहिली आणि संध्याकाळी राष्ट्रपती भवनमध्ये जे भोज दिलं गेलं त्यांच्या सन्मानामध्ये त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये म्हटलंय की आम्हाला भारतापासून खूप अपेक्षा आहे. भारत आमचं मार्गदर्शन करेल अशी आमची अपेक्षा आहे. भारत आम्हाला मार्ग दाखवेल हे अशी आमची अपेक्षा आहे. भारत आम्हाला सुरक्षित ठेवेल अशी आमची अपेक्षा आहे. जगामध्ये एकही राष्ट्र असं आहे ज्यांनी चीनबद्दल म्हटलं असेल. इव्हन पाकिस्तान म्हणत नाही, इव्हन उत्तर कोरिया म्हणत नाही. आणि पाकिस्तानला चीनचे लोक इतक्या वाईट शिव्या देतात मी तुमच्या चॅनलवरती बोलू शकत नाही. मी त्याला विचारलं तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच. ते म्हणतात पाकिस्तान जे आहे हे आपल्या आईवडिलांना विकून टाकेल. आता ही वास्तविकता लोकांकडे येत नाही, आली पण नाही पाहिजे. हा तो आंतरराष्ट्रीय नियमाचा विषय आहे. परंतु जेव्हा आपला शत्रू राहतं दुसऱ्या शत्रूबरोबर ही मानसिकता वापरतो, आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. चाणक्य नीती शिकवती, छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय, मनुस्मृती शिकवती. आपण शत्रूच्या शत्रूला पहिले तोडलं पाहिजे. आणि शत्रूवरते फक्त सैन्याने काम होत नाही. सैन्य शक्तीचा वापर हा सर्वात शेवटचा एक पर्याय असला पाहिजे. त्याच्या अगोदर आपल्याला त्याच्या आर्थिक शक्तीवरते, औद्योगिक शक्तीवरते, मानसिक शक्तीवरते, शैक्षणिक शक्तीवरते आघात जर आपण केला तर त्याची सैन्य शक्ती बरोबर कमी होईल. आणि ह्याच्यामध्ये आता भारतात आतापर्यंत आपण केलं नाही, पण आता आपल्याला करावं लागेल आणि ते केलं जाईल. आज पहा आपण काही दुधाचारी आपल्याकडे भारतामध्ये आहे. त्यांनी म्हटलं की राजनाथ सिंगजीला आपले संरक्षण मंत्री रशियाला गेलं नसलं पाहिजे. हे निमंत्रण मागच्या जवळजवळ 1 वर्षापासून भारताकडे आले. खऱ्या अर्थात पंतप्रधानांना जायचं होतं तिथे. त्यांचा व्हिक्टरी डे जसा आपला गणतंत्र दिवस त्यांचा तो परेड आहे आणि त्याच्याकडे. पण आपल्याकडे चर्चा आहे ते गेले कशाला? ते ही चुकीची कल्पना आहे. आणि त्यांचा जेव्हा चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचं संरक्षण मंत्र्यांचा निमंत्रण आला की आपण भेटू संध्याकाळी, त्यांनी म्हटलं नाही मी चीनच्या कोणत्याही व्यक्तीला भेटणार नाही. हे स्पष्ट त्यांनी म्हटलंय. हे कोणी सांगत नाही. पण ते रशियाला का गेले ह्याच्यावरती आपण 2-2, 3-3 तास चर्चा करतोय. ज्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानाला जायचं होतं पंतप्रधान जाऊ शकले नाही ही वास्तविकता नाही, तिथे ते गेलेले आहे. आणि हा नक्कीच वर्ष अगोदर येतात. त्यांची वेळ जी आहे ती आपली खरं संपत आलेली आहे. मात्र आपले जे दुसरे गेस्ट आहेत प्रोफेसर डॉक्टर जयेंद्र लेकुरवाळे यांच्याकडे मला जायला आवडेल. डॉक्टर जयेंद्रजी, आपण ऐकलं असेल शेकटकर सरांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले की ज्यावेळेला लष्कराची शक्ती कुठेतरी कमी करायची असते त्यावेळेला समोरच्यावरती अटॅक करत असताना फक्त रणभूमीवरती जाऊन त्या ठिकाणी सैन्य उतरवणं हा पर्याय नसतो, तर अनेक मार्गांनी देखील आपण शत्रू राष्ट्राला धडा शिकवू शकतो. या काळामध्ये त्या गोष्टींची गरज कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते? विविध ठिकाणी आंदोलनांना सुरुवात झालेली आहे, चीनी वस्तूंचा बहिष्कार करायला सुरुवात झालेली आहे, अनेक ठिकाणी त्यांची टेक्नॉलॉजी ज्याचा वापर केला जातो ते देखील आपण आता लांब सारायला सुरुवात केलेली आहे. अशा वेळेला डॉक्टर जयेंद्र लेकुरवाळेजी, जर आपल्याला युद्ध जिंकायचं असेल, हे युद्ध करायचं असेल, त्यामध्ये साम दाम दंड भेद या सर्व गोष्टींचा वापर करायचा असेल तर तो कशा प्रकारे भारतीयांनी यावेळेला करणं आवश्यक आहे? फक्त लष्कर किंवा सैनिक त्या ठिकाणी उभे राहून चालणार नाही. आपल्या प्रत्येक भारतीयाला हे सैन्याच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे. डॉक्टर
तसं युद्धशास्त्राचे नियम तुम्ही पाहिले किंवा इतर बाबींचा विचार केला तर युद्ध होण्याच्या आधीच जिंकावं लागतं. म्हणजे तुमचं मनोधैर्य काय आहे, युद्धासाठीची तुमची तयारी काय आहे, शत्रू राष्ट्रावर कोणत्या प्रकारे तुम्ही दबाव आणता आहात. कारण चीन जे काही हे आता करतो आहे एक महाशक्तीच्या रूपामध्ये उभरून येण्यासाठी त्याचे प्रयत्न चाललेले आहेत. हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये त्याने त्याचा वन बेल्ट वन रोड हा प्रोजेक्ट सुरू केला आहे. अनेक छोट्या छोट्या राष्ट्रांना काबीज करत तो चाललेला आहे. इथे एक समजून घेणं गरजेचं आहे की जेव्हा भारतीय माणूस भारतीय म्हणून त्या मालाचा बहिष्कार करेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याची जी आर्थिक स्थिती आहे त्या आर्थिक स्थितीवर कुठेतरी दबाव निर्माण होईल. एक लक्षात घेणं गरजेचं आहे आपण इकडे की भारत हा जगातील सर्वात मोठा उपभोक्ता देश आहे. त्यामुळे जगभरातले अनेक उद्योग भारताकडे एक वेगळ्या नजरेने पाहतात की इथे उपभोक्ता अधिक आहेत, मग इथे आम्हाला आमचे उद्योग किंवा आम्ही तयार केलेला जो माल आहे, जे उत्पादन आहे ते विकण्यासाठीची मोठी बाजारपेठ आहे. त्याचाच उपयोग चीनच्या अनेक कंपन्या घेतात. दुसरीकडे भारतीय मानसिकता अशी आहे, स्वस्तात मिळेल ते मला हवंय. मग ते माझ्या देशाचं असो किंवा म्हणजे एखादी बाब मेड इन इंडिया असेल आणि दुसरी बाब मेड इन पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना असेल तर मी नॉर्मली जी स्वस्त असेल मग ती चायनाची की भारताची मी चेक करणार नाही, पाहणार नाही कुठली आहे, मी ती गोष्ट घेऊन मोकळा होऊन जातो. जर जगातल्या ह्या मोठ्या उपभोक्ता देशाने या देशातील उपभोक्ताने ठरवलं की मला आता देशाचे अर्थव्यवस्था बळकट करायची आहे, इथल्या उद्योगांचंच उत्पादन मला घ्यायचं आहे, तर एका प्रकारे आर्थिक दृष्टिकोनातून कुठेतरी आपण चीनवर अंकुश आणू शकतो. ही एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरं, आमचा जो मोराल आहे, आमचं जे मनोधैर्य आहे, कारण जसं सैनिक तिथे लढत असतात त्यांना मनोधैर्याची आवश्यकता असते की उच्च मनोधैर्याचे सैन्य हे कोणतंही युद्ध जिंकू शकतात. छत्रपतींच्या लढाया आपण जर पाहिल्या की 500 मावळे 5000 लोकांना भारी पडत होते. कारण काय होतं की त्यांचं मनोधैर्य उंच स्तरावरचं होतं, मोठं मनोधैर्य होतं. म्हणजे उच्च मनोधैर्य होत कसं होतं मावळ्यांचं, तर त्यांना छत्रपतींच्या राज्यातली जी जनता आहे ती त्यांना सपोर्टिव्ह होती, ती त्यांना पाठबळ देणारी होती. मग अशी जर आमची जनता पाठबळ म्हणून उच्च मनोधैर्याची जनता आपल्या सैन्याचं मनोधैर्य उंचावण्यासाठी आज अंतर्गत दृष्टिकोनातून एक झाली. कारण कसं आहे की जसं जनरल सर म्हटले की आज अंतर्गत बाबतीमध्ये मग माओवाद असेल, मग तुमच्याकडे धार्मिक संघर्षाचे मुद्दे असतील, अशा अनेक गोष्टी चीन पुरस्कृत पाकिस्तान हे करणार आहे. नक्कीच नेपाळच्या माध्यमातून करणार आहे. मग ह्या गोष्टींना आम्ही उत्तर कसं देऊ शकणार आहोत की जर आमच्या समाज माध्यमांवर, आमच्या व्हॉट्सअप फेसबुकवर धर्मांधतेचे मेसेज आले असतील, जातीय संघर्षाचे मेसेज येत असतील तर तिथेच थांबवले पाहिजे. म्हणजे आम्ही किती एक आहोत. कारण आजपर्यंतचा देशाचा इतिहास आहे, मागचं जे युद्ध झालं 1962चं युद्ध असेल, 71चं युद्ध असेल किंवा त्या आधीचं युद्ध असेल, ज्या वेळेस युद्धाचे प्रसंग परकीय शक्तींनी आधुनिक कालखंडात म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात परकीय शक्तींनी जेव्हा जेव्हा आक्रमण केलं आहे तेव्हा भारतीय मानसिकता एकत्र आलेली आहे. मग तिथे यावेळेला देखील भारतीय मानसिकता एकत्र येणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला असलेले सर्वे असू द्यात, मात्र दुसरीकडे आपल्याला सर्वतोपरी एकत्र येऊन पुन्हा एकदा चीन समोर जे ते मोठं आव्हान उभं करायचं आहे. ज्या प्रकारे पाकिस्तान समोर डरकाळ्या फोडल्या जातात तशाच प्रकारे या डरकाळ्या ज्या आहेत त्या चीनी सैन्यासमोर जोपर्यंत जात नाही, प्रत्येक स्तरामधून जोपर्यंत चीनी वस्तूंचा असेल, चीनी अर्थव्यवस्थेचा असेल, त्यांच्या गोष्टींचा आपण जोपर्यंत निषेध व्यक्त करत नाही, त्यांना एकटं पाडत नाही, तोपर्यंत आपण सगळेजण जे आहोत ते सुरक्षित नाही आहोत हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. धन्यवाद दत्तात्रय सर. इतिहासातील अनेक गोष्टी तुम्ही आज पुन्हा एकदा लोकशाहीच्या माध्यमातून आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात. धन्यवाद प्रोफेसर डॉक्टर जयेंद्र लेकुरवाळेजी की आंतरराष्ट्रीय नेमकी परिस्थिती काय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चीनला एकटं पाडण्यासाठी आपण सगळ्यांनी कशा प्रकारची रणनीती, कूटनीती जी आहे ती आखणं गरजेचं आहे यावरती प्रकाश टाकलात त्यासाठी. तर या विशेष चर्चेमध्ये एक गोष्ट निष्पन्न होताना दिसतेय की चीन समोर म्याव का या प्रश्नाचं सविस्तर उत्तर देणं गरजेचं होतं, मात्र कुठेही आपण त्या धोरणामध्ये नाही आहोत. तर भारत हा सक्षम आहे, सक्षमतेनं या संपूर्ण परिस्थितीला उत्तर देणार आहे हे देखील या चर्चेअंती स्पष्ट होताना दिसतं. तर विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.